डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, सध्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने देशभरामध्ये महाराष्ट्रभर ही जयंती उत्साहात साजरी व्हावी यासाठी गोरगरीब कष्टकरी आंबेडकरी व बहुजन समाजाच्या माध्यमातून शुभेच्छेचे फलक लावण्यात येतात। आपण सर्वांना माहिती असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये वाघळी तालुका चाळीसगाव, त्याचबरोबर बादसर तालुका भडगाव या ठिकाणी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलक लावलेले होते, परंतु काही समाजकंटकांनी त्या फलकाचे विटंबन करत ते फाडण्यात आलेले होते। तशीच एक संतापजनक घटना वलठाण तालुका बनोटी तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी घडलेली आहे। आमचे मित्र संसारे, त्याचबरोबर दम्मदीप या सर्वांनी समता सैनिक दलाला संपर्क केल्यानंतर ही बाब आज या रोजी उघडीस येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतात की समाजकंटकाने कशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचे कसे विटंबन केलेलं आहे, परंतु या तालुक्याचं किंवा या जिल्ह्याचं झोपलेलं प्रशासन का समाजाच्या व्यथेकडे लक्ष देत नाही। आज या घटना घडून 2 दिवस उलटलेले आहे, तरी सुद्धा या सुतार प्रशासनाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फलक सुद्धा बदलवण्याची वेळ येत नाहीये। म्हणून हे सिद्ध होतं की या मनुवादी व्यवस्थेला कुठेतरी प्रशासन या ठिकाणी वेठीस धरत आहे आणि या ठिकाणी कारवाई करायला विलंब होत आहे। म्हणून आज या ठिकाणी समता सैनिक दलाच्या माध्यमातून भेट देत असताना आता संसारेंनी सांगितलं की आपल्याला 14 एप्रिल ही शांततेमध्ये या ठिकाणी घ्यायची आहे, परंतु 17 एप्रिल रोजी या ठिकाणी जनसमुदाय मानणार नाही असा मोठा भव्य मोर्चा या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। म्हणून जो कोणी भडवा भाड खाऊ त्याला प्रशासन वेठीस धरत असेल किंवा प्रशासन पाठीशी घालत असेल तर या प्रशासनाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार व निषेध नोंदवणार आहे। ज्या महामानवाने भारतीय संविधानाची रचना करून या देशातल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं, ज्या महामानवाने या सर्व महापुरुषांचे विचार भारतीय संविधानामध्ये नमूद करण्याचं काम केलं, आज त्या महामानवाची जयंती या भाडकवच्यांच्या डोळ्यामध्ये खुपते का याचा प्रश्न आता आम्ही उघडपणे या ठिकाणी विचारणार आहे। म्हणून या वट्टाळमधील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सूचित करतो की आता घाबरायचं काम नाही, बाबासाहेबांचे लेकरं आता मोठ्या ताकदीने तुमच्या सोबत आहे। म्हणून आपण पुढे चालून 17 तारखेला या वलठाणमध्ये मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी घोषित करत आहोत आणि या तालुक्याच्या प्रशासनाला सूचित करतो 1 तासाच्या आत तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पोस्टर नवीन पद्धतीने लावलं नाही तर तुम्ही भी याद रखा, उद्या मनुवाद्यांसमोर तुमचा सुद्धा अट्रॉसिटी ऍक्ट नुसार आम्ही गुन्हा या ठिकाणी दाखल करू। म्हणून या तालुक्याचे जे PSI असतील, या एरियाचे बीट हवालदार असेल, यांना सूचित करतो 1 तासाच्या आत हे पोस्टर तुम्ही बदललं गेलं पाहिजे। जर बदललं नाही तर समता सैनिक दल याद रखा तुमची खेर केल्याशिवाय राहणार नाही। आणि तो भाड खाऊ तो कुठेही लपलेला असेल, तो समुद्रात असेल, पाताळात असेल, त्याला जर प्रशासन शोधून काढण्यात अपयशी असेल तर समता सैनिक दलाच्या ताब्यात तुम्ही द्या, आम्ही 1 तासात त्या भाडखाऊला शोधून काढू आणि त्याला या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ठेचल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवणारी लोक आहोत। आमचे लोक रात्रभर न्यायासाठी या रोडावर झोपले तरी या सुतार प्रशासनाला आमच्या लेकरे बाळ बच्चांची त्यांना दया आली नाही। रात्रभर उपाशी तपाशी महामानवाच्या बोर्डाचा अपमान करणारा भाडखाऊला अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, याच्यासाठी पोट तिडकीने या ठिकाणी झोपलेलं होतं। परंतु या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो की ज्या महामानवाच्या जयंतीच्या पर्वावर तुम्ही आमच्या लोकांना रोडावर भुशेताशी या ठिकाणी झोपवलं का? एक भाडखाऊ तुम्हाला सापडत नाही का? कुठे गेला तो? कुठे लपवला? कोणता भाडकी राजकीय पक्षाचा तो दलाल आहे का?
कोणीतरी त्याच्या मागे मनुवादी व्यवस्थेचं काम आहे का हे शोधणं पोलिसांना त्यांचं प्रथम कर्तव्य होतं। FIR सुद्धा त्यांनी एक दोन दिवसानंतर या ठिकाणी दाखल केली का तत्काळ घटना घडली, तत्काळ आपण बोर्ड बदलायला पाहिजे होतं। आपण बोर्ड का बदलत नाही? याचा अर्थ आपल्याला या महापुरुषाची विटंबनाचं बोर्ड असंच राहू द्यायचं आहे का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्या बरोबर प्रशासनाचं बी साटेलोट आम्हाला या ठिकाणी दिसतं। घाबरायचं काम नाही। समता सैनिक दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक संघटना आम्ही आपल्या सोबत आहोत आणि येत्या 17 तारखेला या जन आंदोलनाचं रूपांतर जन आक्रोश मोर्चामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तालुक्याच्या प्रशासनाला, PI ला, DYSP ला हे सूचित करतो, 1 तासात तुम्ही हे बाबासाहेबांचं बोर्ड बदला। आता 1 तासात तुम्ही बोर्ड बदलला नाही तर याच ठिकाणी चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय समता सैनिक दल राहणार नाही। जय भीम।